महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार। तसेच आज हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांनाच माझा नमस्कार। आज 22 जानेवारी बुधवार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज बुधवार 22 जानेवारी ते शनिवार दिनांक 25 जानेवारी या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज, कृषी सल्ला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं, शेतकऱ्यांचे अभिप्राय या संदर्भात माहिती देणार आहे। आता आपण जाणून घेऊया हवामान स्थिती व हवामान अंदाज या 4 दिवसासाठी। आज बुधवार दिनांक 22 जानेवारी व उद्या गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी महाराष्ट्रावर 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील, तर शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी तो 1008 हेक्टोपास्कल इतका कमी होईल आणि शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी पुन्हा 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील। याचाच अर्थ असा की कमाल व किमान तापमानात हळूवारपणे वाढ होईल आणि थंडीचं प्रमाण कमी होईल। केवळ सकाळी थंडी व दुपारी थंडीचं प्रमाण कमी राहील। कोकण व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात 1 अंश ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ कमाल तापमानात 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल। म्हणजे किमान तापमानही वाढेल आणि कमाल तापमानही वाढणार आहे। या महिनाअखेरपर्यंत कमाल व किमान तापमान चढ उतार जाणवतील। दिवसाचा कालावधी वाढेल व रात्रीचा कालावधी कमी होत जाईल। त्यानुसार तापमानात यापुढे वाढ होत जाईल। आता आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं या सदरामध्ये माहिती घेऊया। श्री इसाक बागवान विचारतात की यावर्षी ला निनाचा प्रभाव कसा राहील। सध्या तरी प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 25 अंश सेल्सिअस असल्याने ला निनाचा प्रभाव यावर्षी कमी राहील। श्री विलास कांतेकुरे विचारतात की जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज सांगा। आता याबाबत दरवर्षी 1 जूनला आपणा सर्वांना महाराष्ट्रासाठी अंदाज देत असतो। तरी पण प्राथमिक अंदाज म्हणून पाऊस सरासरी इतका राहील जून जुलैमध्ये, हे मला निश्चितपणे सांगतो। सागर कृपाल विचारतात की यावर्षी उन्हाळा कसा असेल। यावर्षीच्या उन्हाळी हंगामात दरवर्षीपेक्षा तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने अधिक राहणं शक्य आहे। त्याला कारण असं की हवामान बदल यांनी दरवर्षी उन्हाळ्यातलं तापमान वाढत आहे। विजय वराडे विचारतात की ढगाळ वातावरण किती दिवस राहील। सध्या आकाश निरभ्र आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणाचा काही सध्या तरी संबंध नाही। सचिन ढवळे विचारतात की थंडी कधी वाढेल। आता थंडीत वाढ होणार नाही, उलट ती कमी होत जाणार आहे। सुदाम शिंदे विचारतात की निलंगा तालुक्यात हवामान कसं राहील। साहजिकच आता यापुढं थंडी कमी होऊन उन्हाळी हंगाम जवळ आला आहे असं जाणवेल। बाळासाहेब लांडे विचारतात की धुक्याची निर्मिती कशी होते। आता धुक्याच्या निर्मितीबद्दल तुम्हाला सांगताना मला हे सांगायचं आहे की सकाळी हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण अधिक असलं आणि थंड वातावरण असलं की किमान तापमान घसरलेलं असलं की धुकं निर्माण होतं। म्हणजे आम्ही इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतो क्लाउड्स नियर दी ग्राउंड, म्हणजेच फॉग म्हणजेच धुकं। तर हे जमिनीच्या जवळपास हे सगळं जे आर्द्रता असते मोठ्या प्रमाणात, त्या आर्द्रतेमुळेच आपल्याला धुकं निर्माण होतं, ही आपल्याला माहिती मी दिलेली आहे। आणि आता ते धुक्याचं प्रमाणही कमी होत जाणार आहे। आता शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया। श्री दीपक मगर, लक्ष्मण घालके, उद्धवराव मगर, श्री संजय गुंड, धन्यकुमार अंधारे, राजेंद्र देशमुख, गोपाल लालसरे, अनिल धुमाळ, मंगेश निकम, माधव ढगे, संपत रायते, नाना गिड्डे या सर्वांनी माझे हवामान अंदाज अचूक असतात असं मला कळवलं आहे। त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, धन्यवाद। त्यामुळे शेतीच्या कामांना चांगलं नियोजन करता येतं असंही मला कळवलं आहे। त्यांनी पुढं काही जणांनी मला असंही कळवलं की माझ्या प्रकृतीची काळजी घ्यावी। त्याबद्दल मी सर्वांनाच धन्यवाद देतो। सर्वांनी मला नमस्कार कळवला आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पाठवल्यात, नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवल्यात। मी तुमचा सर्वांचा खरोखर आभारी आहे, ऋणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।